कन्हैया कुमार जेव्हा नागपूरमध्ये आला तेव्हापासूनच या गोंधळाला सुरुवात झालेली होती। नागपूर एअरपोर्टवर उतरताच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याचा विरोध केला। यावेळी त्याच्या गाडीवर दगड फेकण्यात आले। यामध्ये गाडीची एक काच देखील फुटलेली आहे। कन्हैया कुमारला नागपुरात मोठा विरोध सहन करावा लागलेला आहे। सकाळी विमानतळावर कन्हैयाच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली, तर दुपारी धनवटे कॉलेजच्या कार्यक्रमात कन्हैयावर हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे। कन्हैयाला नागपुरात विरोध सहन करावा लागला आहे। दोन दृश्य बघतोय, विमानतळाची आणि धनवटे कॉलेजमधली दृश्य आहेत। दोनही ठिकाणी त्याला विरोध करण्यात आलेला आहे। विजय दिघे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। विजय, ज्यांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेले आहेत ते सगळे बजरंग दलाचे कार्यकर्ते आहेत का अजूनही कोणी आहेत? ते बजरंग दलाचे कार्यकर्ते आहेत आणि आता काही कार्यकर्ते या सभागृहाच्या बाहेर रोडवर देखील घोषणा देत होते। यांना देखील आता पोलीस ताब्यात घेत आहेत। भारत माता की जय जयचे नारे ते देतात आहे आणि एकंदरीतच सगळे जे कार्यकर्ते बाहेर त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि सगळे जे कार्यकर्ते हे बजरंग दलाचे कार्यकर्ते होते आणि हे नागपूरच्या बाहेर जे आहेत श्रीरंग। धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।